नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धुर्वे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सुरू असलेल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय संघराज्याबद्दल माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतीय संघराज्याचे स्वरूप कसे असेल याबद्दल माहिती अभ्यासायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया भारतीय संघराज्याचे स्वरूप. तत्पूर्वी भारतीय संघराज्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1मध्ये भारत हा संघराज्य असेल असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. परंतु संघराज्याला इंग्रजीमध्ये फेडरेशन असे म्हटले जाते. परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही फेडरेशन या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याऐवजी भारतीय राज्यघटनेमध्ये इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट असा उल्लेख आलेला आपल्याला दिसून येते. याचा अर्थ की भारतीय संविधानामध्ये फेडरेशन या शब्दाऐवजी युनियन ऑफ स्टेट या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला की भारताचा उल्लेख संघराज्य या शब्दाऐवजी राज्याचा संघ असा का करण्यात आलेला आहे. या बाबतीत त्यांनी मार्मिक स्वरूपात उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या मते संघराज्याचे आदर्श उदाहरण म्हणजे अमेरिकन संघराज्य होय. अमेरिकन संघराज्य 13 वसाहती एकत्र येऊन तयार झालेले संघराज्य आहे. तेथील वसाहतींना बाहेर पडण्याचा अधिकार संघराज्य म्हणजेच फेडरेशन या संकल्पनेमुळे मिळालेला आहे. परंतु तशा प्रकारचा अधिकार भारतीय घटक राज्यांना देता येणार नाही, कारण भारत हा देश वैविध्यपूर्ण असलेला देश आहे. अशा वेळेस जर भारतीय घटक राज्यांना आपण संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार जर दिला तर भारताचे अनेक भागात विभाजन होऊ शकते. त्यामुळे भारताची एकता, एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेमध्ये भारताचा उल्लेख राज्यांचा संघ असा करण्यात आलेला आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले मत मांडलेले आहे. यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे भारत हा संघराज्य आहे का, आहे तर का आहे आणि नाही तर का नाही. या संदर्भात राजकीय विचारवंतांमध्ये 2 मतप्रवाह आहे. काही राजकीय विचारवंतांचं असं मत आहे भारत हा संघराज्य आहे, तर काहींचं असं मत आहे की भारत हा संघराज्य नाही. ज्या राजकीय विचारवंतांचे असे मत आहे की भारत हा संघराज्य आहे त्यांनी पुढील मुद्द्यांच्या आधारे आपले मत स्पष्ट केलेले आहे. अशा विचारवंतांच्या मते की संघराज्याचे 3 महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य म्हणजे लिखित राज्यघटना. लिखित राज्यघटना हे संघराज्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. भारताची राज्यघटनासुद्धा लिखित व निर्मित स्वरूपाची राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमांचा समावेश करण्यात आला होता. या 395 कलमामध्ये भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसे असेल, राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया कशी आहे, त्यानंतर केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्या अधिकाराचे विभाजन कसे करण्यात आलेले आहे, नागरिकांचे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, त्यानंतर न्यायव्यवस्थेचे स्वरूप या संदर्भात सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. म्हणूनच भारताची राज्यघटना ही जगातील लिखित स्वरूपातील सर्वात मोठ्या राज्यघटनेपैकी एक राज्यघटना आहे. म्हणूनच संघराज्याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे लिखित राज्यघटना हे भारतामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला आढळून येते. म्हणून भारताला आपण संघराज्य असे म्हणू शकतो. यानंतर संघराज्याचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिकारांचे विभाजन. संघराज्यामध्ये केंद्र सरकारचे अधिकार आणि घटक राज्यांचे अधिकार याचे स्पष्ट विभाजन करण्यात आलेले असते. भारतीय घटक राज्यघटनेमध्ये सुद्धा संघ सरकारचे अधिकार कोणते आणि घटक राज्यांचे अधिकार कोणते याचे स्पष्ट विवेचन करण्यात आलेले आहे. घटनाकारांना माहिती होते भविष्यात केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यात अधिकाराच्या बाबतीत वाद होऊ शकतो. म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 3 प्रकारच्या सूच्या तयार करण्यात आलेल्या आहे: केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. केंद्रसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे,
तर राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्यात आलेला आहे आणि समवर्ती सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार मात्र दोन्ही सरकारांना म्हणजेच उभय सरकारांना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे केंद्र सरकारचे अधिकार व राज्य सरकारचे अधिकार याचे स्पष्ट विभाजन भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले आहे. संघराज्याचे तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयीन स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायालयीन स्वातंत्र्याचा स्वीकार केलेला आहे. भारताने मॉन्टेस्क्यूच्या सत्ता विभाजन तत्त्वाचा स्वीकार केलेला आहे. सत्ता विभाजन तत्त्वानुसार कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे स्वतंत्र असून परस्पर काम करतील व इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाही. भारताने सत्ता विभाजनाचा सिद्धांत स्वीकारला असल्यामुळे भारताचे न्यायमंडळ हे स्वतंत्र आहे. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ न्यायमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करत नाही. म्हणून स्वतंत्र न्यायपालिका हे संघराज्याचे तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्यसुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये आढळून येते. म्हणूनच काही राजकीय विचारवंतांना असे वाटते की भारत हे संघराज्य आहे, परंतु त्यांच्या या मतावर काही राजकीय अभ्यासकांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांच्या मते भारत हे संघराज्य नाही. त्यांनीसुद्धा आपले मत या ठिकाणी स्पष्ट करीत असताना काही मुद्दे मांडलेले आहे. त्यांच्या मते लिखित राज्यघटना हे संघराज्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, परंतु त्याचबरोबर दुहेरी राज्यघटना हे सुद्धा संघराज्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेमध्ये दुहेरी राज्यघटना या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. तसा स्वीकार मात्र भारतात करण्यात आलेला नाही. भारतामध्ये एकेरी राज्यघटना स्वीकारण्यात आलेली आहे. भारतामध्ये केंद्र सरकारसाठी व सर्व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे, ती म्हणजे भारतीय राज्यघटना. त्यानंतर दुहेरी नागरिकत्व हे संघराज्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. संघराज्यामध्ये संघ सरकारचे वेगळे नागरिकत्व असते आणि घटक राज्य सरकारांचे वेगळे नागरिकत्व असते. तशा प्रकारची व्यवस्था भारतामध्ये करण्यात आलेली नाही, कारण भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाची संकल्पनाही स्वीकारलेली आहे. त्यानुसार केंद्र सरकारचे व घटक राज्य सरकारचे एकच नागरिकत्व आहे, ते म्हणजे भारतीयत्व. यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट केला जातो, ते म्हणजे अधिकाराचे विभाजन. जरी भारतामध्ये केंद्र सरकारचे अधिकार आणि घटक राज्य सरकारांचे अधिकार याचे स्पष्ट विभाजन करण्यात आले तरी मात्र हे विभाजन असमान तत्वावर आधारलेले आहे. म्हणजेच केंद्र सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, त्यामध्ये 99 विषयांचा समावेश केलेला आहे. घटक राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्य सरकारांना आहे, त्यामध्ये 61 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि समवर्ती सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार दोन्ही सरकारांना आहे. परंतु एकाच विषयावर जर दोन्ही सरकारांनी कायदा केला असेल तर केंद्र सरकारचा कायदा हा महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच अधिकाराच्या वाटपात मात्र असमतोल असलेला आपल्याला दिसून येते. यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जरी वरवर पाहता भारतामध्ये संघराज्य शासनव्यवस्था आढळून येत असली तरी भारताचा आत्मा मात्र एकात्म शासन व्यवस्थेचा आहे. या बाबतीत काही राजकीय विचारवंतांचं असं मत आहे की भारताने वरवर पाहता संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे, परंतु वास्तविकतेमध्ये भारतामध्ये संघराज्यात्मक व्यवस्था नसून एकात्म व्यवस्था आहे. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की भारतामध्ये शक्तिशाली केंद्र सरकार तयार करण्यात आलेलं आहे. याशिवाय जेव्हा भारतात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात येते त्यावेळेस मात्र सर्व घटक राज्य सरकारे बरखास्त करण्यात येतात. अशावेळी देशात केवळ केंद्र सरकार अस्तित्वात असते. त्याचप्रमाणे अधिकाराच्या बाबतीतसुद्धा केंद्र सरकारला सर्वात जास्त अधिकार दिलेले आहे. त्या तुलनेत घटक राज्य सरकारांकडे मात्र फार कमी अधिकार देण्यात आलेले आहे. या मुद्द्यांच्या आधारेसुद्धा भारत हा संघराज्य नाही असे आपल्याला म्हणता येईल. तर या बाबतीत भारताचा उल्लेख कसा करायला पाहिजे या संदर्भात मायकल स्टुअर्ट या विचारवंताने असे म्हटलेलं आहे की भारत हे एकात्मक आणि संघराज्यात्मक पद्धतीचे उत्कृष्ट मिश्रण आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा सांगतो की मायकल स्टुअर्ट या विचारवंताने असे म्हटलेले आहे की भारत हे एकात्मक आणि संघराज्यात्मक पद्धतीचे
एक उत्कृष्ट मिश्रण आहे. म्हणजेच भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये आपल्याला संघशासन पद्धतीचे वैशिष्ट्ये आढळून येतात. त्याचप्रमाणे एकात्म शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्येसुद्धा भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये आढळून येतात. याशिवाय प्रोफेसर के.सी. यांनी या ठिकाणी आपलं एक मत मांडलेलं आहे. त्यांच्या मते भारत हे संघराज्य अर्धसंघराज्यात्मक पद्धतीचं राज्य आहे. म्हणजेच के.सी. या विचारवंताने भारताचा उल्लेख अर्धसंघराज्यात्मक असा केलेला आहे. याशिवाय संघराज्याचे स्वरूप अभ्यासत असताना प्रामुख्याने 3 मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो. 1. केंद्र राज्य कायदेविषयक संबंध. 2. केंद्र राज्य प्रशासकीय संबंध. आणि 3. केंद्र राज्य आर्थिक संबंध. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संघराज्याचे स्वरूप अभ्यासत असताना केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध व केंद्र राज्य आर्थिक संबंध या 3ही मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या संदर्भात सविस्तर अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संघराज्याचे स्वरूप कसे असेल, भारत हे संघराज्य आहे का, आहे तर का आहे आणि नाही तर का नाही, आणि भारतीय संघराज्याचे स्वरूप प्रामुख्याने कोणत्या 3 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केले जाते याचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र राज्य कायदेविषयक संबंध याचा अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.